मंडळी नमस्कार. 2 दिवसापूर्वीच तुम्हाला शब्द दिलाय. आता धक्का पुरुषाविषयी बोलायचं नाहीये, त्यामुळं धक्का आणि पुरुष हे एकत्रित करून मी काय बोलणार नाहीये. चिंता करू नका. तुम्हाला वाटेल मी त्यावर बोलायला आलोय काय, अजिबात नाही. धक्का पुरुषाला धक्के सहन करण्याची, धक्के खाण्याची जितकी सवय लागली आहे ना, तितकीच त्या धक्का पुरुषाला धक्के देण्याची सवय पण लागली आहे. ते एक चित्रपट आहे बघा, अजय देवगणचा आहे माझ्या माहितीप्रमाणे. अजय देवगण त्या तिच्या प्रेमात वेडा होतो वगैरे वगैरे, आणि त्यातली एक शायरी फार गाजली होती. हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहां दम था, मेरी कश्ती थी डूबी वहां जहां पाणी कम था. या अशा धक्का पुरुषांची कश्ती नेहमी कमी पाण्यातच बुडते आणि हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहां दम था अशी अवस्था येते. मी यासाठी हे सांगतोय की मध्ये जे काही साहित्य संमेलनात नाट्य संमेलन घडलं ना, एकत्र जॉईंट सगळं घडलं, ते त्यात धक्का पुरुषाला नेमका धक्का दिला कोण? लोक खापर फोडतायत ते विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्या नावावर. लोक खापर फोडतायत की या बोलल्या, त्या म्हणाल्या काय 1 पद 2 मर्सिडीज. ते असं ओघाओघात सांगायचं असतं. सगळेच म्हणतात की धक्का पुरुषाची लेना बँक आहे, देना बँक नाही आहे, ते घेतल्याशिवाय काहीच पुढे सरकत नाहीत, सगळं द्यावंच लागतं. मला तर असं माहित आहे की मराठवाड्यातील एक माणूस प्रत्येक भेटीगणिक जवळच्याच एका दादरच्या जवळच्याच एका मोबाईल शॉपमधून नवीन आलेला मोबाईल घेऊन जुना वापस घेऊन येतो आणि नवा देऊन येतो. बरेच जण असं काम करतात. ते मोठा भारीचा मोबाईल असल्यामुळे, 1.5-2 लाखाचा मोबाईल असल्यामुळं ते आपापल्या जिल्ह्यातल्या पदावर टिकून असतात. या लेना बँकेला सगळं काही घ्यायची सवय असते. म्हणजे कोणी पैठणच्या कारागिराकडून छानपैकी पैठणी विणून घेतं आणि ऐरे गैरे नथू खैरे आपलं जाऊन तिथे ती पैठणी देऊन खास विणून घेतलीये, खास विणून घेतलीये म्हणून सांगत असतात. कोणी ॲपलचे फोन देतं, तर कोणी सॅमसंगचा नवा आलेला फोन देतं, कोणी मर्सिडीजची व्यवस्था करतं. तर मला असं माहित आहे की एका हॉस्पिटलची माणसं चक्क सगळ्या गोष्टी, रोजची मेडिकल जे काही लागतं तेच एका हॉस्पिटलमधून ते कपडे धुवायचं कंत्राट मिळालेला माणूस ते नेऊन देत असतो तिथे. असो, हे प्रत्येकाला घ्यायची द्यायची सवय आहे. तर या सगळ्या गोष्टी घेण्या देण्याच्या ज्यांना माहीत आहेत त्यांनीच हा धक्का द्यायला भाग पाडलाय. काय घडलं? साहित्य संमेलनात मी असा घडलो अशा अर्थाचा परिसंवाद विचारायला 2 काका भक्त पत्रकार हजर. दोन्ही काका भक्त पत्रकार, एका बाजूनं मराठवाड्यातले तर एका बाजूने पश्चिम महाराष्ट्रातले, म्हणजे जवळजवळ बसलेले. हे दोघेही त्या लोकमान्य लोकशक्तीचे अपत्य, म्हणजे ते काय आहे ना पेपर, एक लोकमान्य लोकशक्ती नाव लावणारा जोकसत्ता नावाचा, त्या पेपराचे हे अपत्य. आणि आम्ही भांडवलदारासोबत काम करत नाही म्हणून भांडवलदाराच्या वर्तमानपत्रात दिल्लीत जाऊन काम करणारे आणि भांडवलदाराच्या चॅनलवर जाऊन बसा बोलणारे हे सगळे पत्रकार. या पत्रकारांनी खरं तर त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याच्या ऐवजी राजकारण या विषय मांडून तोंड फोडायचा प्रयत्न केला. पहिल्यांदा प्रश्न ऐका. मध्ये तुम्ही गेला होता, त्याला सोडून नंतर तुम्ही भलत्याच म्हणजे तिथल्या गल्ल्यावरच्या माणसाला बाजूला काढून भटारखान्याचं नाव तेच ठेवलं आणि त्याचा मॅनेजर मात्र तुम्ही वेगळाच निवडलात. ऐकला? आता हा प्रश्न ऐकल्यावर उत्तर देणाऱ्या नीलम गोरे अगदी स्पष्टपणे म्हणाल्या की मला माहित असतं की तुम्ही राजकीय प्रश्न विचारणार आहात, तर बरं झालं असतं. जरा नीलम गोरेंचं ते वाक्य आहे का? मला वाटलंच होतं की साहित्यापेक्षा तुम्ही माझी राजकीय मुलाखत सगळी करणार आहात, त्यामुळे जरा वेगळा विषय दिला असता तर एकनाथ शिंदेचं अजून मला गुणवर्णन करता आलं असतं. परंतु आता मला फार अगदी ऐकलं? आता बोलण्याच्या ओघात जे नीलम गोरे बोलून गेल्यात तेही ऐका. ताब्यात घेण्याचा प्रयत्न नवीन मॅनेजरचा 12-13 पासूनच सुरू होता. नाही, त्यांच्यावर ढकलला जात होता. 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती 1 पद, 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती 1 पद, 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती 1 पद. ऐकलं? त्या 2 मर्सिडीज वाला विषय झालं. म्हणजे आता तुमच्या समोर चित्र स्पष्ट झालंय. नीलम गोरेंना जाणीवपूर्वक साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय प्रश्न विचारून उचकवून बोलणारे असतात काकांचे भक्त, एकाच दैनिकाचे अपत्य.
आणि मग नीलम गोरे बोलण्याच्या ओघात ते बोलून जातात. बरं, यावरची भाष्य अशी विचित्र, म्हणजे काय बोलावं, कोण काय म्हणावं, काही सांगता येत नाही. म्हणजे ते आमच्या रडत राऊतांनी, त्यांना आता विश्वप्रवक्तही म्हणावं वाटत नाहीये, काही दिवसात निर्णय घ्यावा लागेल की काय. जसा धक्का पुरुषावर बोलायचं नाही हा निर्णय घेतलाय, तसा काही दिवसात यांच्यावरही बोलायचं नाही हा निर्णय घ्यावा लागेल की काय. कारण तोंड आपलं खराब होतो, डोळे तुमचे खराब होतात, कान तुमचे खराब होतात, ऐकून बघून कंटाळा येतो ते ऐकून. पण मुंबई मनपा निवडणूक होईपर्यंत काही विषय रेटून धरावे लागतील, यांना सांगावं लागेल. त्यामुळं काही लोकांच्या वरती कधी बंद करायचं हे ठरवणार आहे. काही लोकांच्या वरती बोलायचं बंद केल्यावर बोलायला मिळेल की नाही ही शंका आहे. कारण सगळ्यात मोठं मटेरियल तर हीच माणसं देतात बोलायला. पण आहे आपल्याकडे खूप माणसं आहेत, त्याची चिंता नाही. अनेक जण अनेक विषय मांडत राहतोय, नवे नवी माणसं निर्माण होत असतात, त्यामुळे त्याचा चिंता नाही. त्यांनी तर कहर केला, म्हणजे बाईंच्या विषयात बोलण्याचा. त्यांनी काय काय बोललेत ऐका. त्याच्यानंतर निर्लज्ज बाई आहे, निर्लज्ज, नमक हराम हा शब्द कापायचा नाही. निर्लज्ज हा अनपार्लिमेंटरी शब्द नाहीये. नमक हराम हा अनपार्लिमेंटरी शब्द नाहीये. हे ऐकायला नको वाटतं, कारण प्रत्येक बाईच्या विषयात हा माणूस असाच बोललाय. स्वप्ना पाटकरांच्या विषयी असाच बोललाय. ते मी सगळं दाखवणार नाहीये, चिंता करू नका, म्हणजे अजिबात चिंता करू नका, सगळं दाखवत नाही मी. स्वप्ना पाटकर असेल, स्मृती इराणी असतील, कंगना राणावत असेल, किंवा आमची किरकितळे असेल, या सगळ्यांवरती या माणसाचं झालेलं भाष्य, म्हणजे बाई बघितली की या माणसाचं तोंडच गटार ओकूच लागतं. घाणेरडेपणा असा भिनलेला आहे ना, असा आतला तो असा पटापट 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 बाहेर येऊ लागतो. मला या सगळ्या विषयावर हे किती बाईवर घाण बोलतात हे सांगायचं कारण नाहीये, कारण हा यांचा स्वभाव आहे, लक्षात आलाय. मला जो मुद्दा मांडायचा तो हा आहे की धक्का पुरुषाला हा धक्का दिला कोण. हा धक्का नीलम गोरेने दिलाय, नीलम गोरेंच्या माध्यमातून एकनाथ शिंदेने दिलाय, नीलम गोरेंच्या माध्यमातून भाजपनं दिलाय, कोणी नाही. धक्का पुरुषाला हा धक्का काकांनी आपल्या प्याद्यांच्या माध्यमातून दिलाय. म्हणजे ती लेना बँक आहे, देना बँक नाही आहे, हे सर्वश्रुत आहे, चर्चा आहे. सर्वश्रुत म्हणजे सगळ्यांनी ऐकलेली, सर्वांना माहीत असलेली, सर्वांना ज्ञात असलेली, सर्वांकडे चर्चा होणारी. म्हणजे प्रत्येक जण म्हणतो दिल्याशिवाय काही मिळतच नाही. एटीएम मध्ये किमान कार्ड तरी टाकावं लागतं अशी स्थिती आहे. हे कार्ड घेतात, गिळून बसतं कार्ड, सगळं पट 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 काढून घेतं अशी स्थिती आहे. हा राजकीय आर्थिक हॅकर दिल्याशिवाय काहीच घेत नाही, हे सर्वांना माहीत असलेलं सत्य साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून आपल्या 2 नाझीम आमिरच्या माध्यमातून नीलम गोरेंना बोलायला लावणे आणि त्याची चर्चा घडवून आणणे, हे काकांचं धक्का तंत्र आहे, लक्षात ठेवा. उद्युक्त करणारी माणसं, बोलायला लावणारी माणसं आणि बोलल्यावर त्याला मोठं करणारी माणसं कोण आहेत तुमच्या लक्षात येईल. सगळे काकांचे लाभार्थी आहेत. त्यामुळे हे धक्का तंत्र काकांनी अवलंबलेलं आहे. धक्का पुरुषाला हा काकांनी दिलेला धक्का आहे आणि त्यांना म्हणावं लागतंय मेरी कश्ती थी डुबी वहां जहां पाणी कम था. नमस्कार.